बीड तालुक्यातील डोकेवाडी गावाला जोडणारा रस्ता नसल्यानं गावकरी आक्रमक झालेले आहेत. त्याच रस्त्यावरती जो आपण दगडाचा रस्ता पाहतोय आणि खड्ड्याचा रस्ता आहे, याच रस्त्यानं या गावातील लोकांना बीडमध्ये जावं लागतं आणि बीडचा म्हणजे मुख्य रस्त्याला जोडणारा हा रस्ता आहे. जवळपास 5 किलोमीटरचा रस्ता गेल्या 20 वर्षापासून अशाच पद्धतीनं इथं या लोकांना पावसाळ्यात ऐन पावसाळ्यात अत्यंत इथून हालाकीची परिस्थिती असते. एखादं पेशंट असेल किंवा लहान मुलांना शाळेमध्ये जायचं असेल तर खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. विशेष दूध उत्पादक देखील शेतकरी आहेत आणि त्यांना दररोज दूध इथून शहरामध्ये घेऊन जात असताना अशाच या दगडाधोंड्याच्या रस्त्यानं खड्ड्याच्या रस्त्यानं जावं लागतं. काय सांगाल, आता दूध घालून आलात, ही परिस्थिती कधीपासून आहे आणि रस्त्याच्या संदर्भात काय नेमकं प्रशासन म्हणतं? हे 10 वर्षापासून असंच आम्ही दगडाने पळतो. हा. रस्ता होणे गेला. हा, आता अशी परिस्थिती पावसाळ्यात काय परिस्थिती? पावसाळ्यात तर हे पाय टिकले हाल आमची. हा. हत्ती हाल आमची. डोंगरावरून खाली गेल्याने जावं लागतं. अच्छा पाय टिकीत गाड्या सुद्धा 2 वर्षातच गाडी बदलावं लागते. अच्छा. एखादं पेशंट वगैरे असेल किंवा दुखत असेल तर? मग लय हाल लय होते, हाल आहे राव त्यात. लय हाल. लय हाल आहे. आपण पाहतो ही परिस्थिती आहे. अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत. अनेक रस्त्यावरती लाखो रुपयाचे कोट्यावधी रुपयाचे कामं केल्याचं देखील सांगत आहेत. मात्र या गावाला रस्ता नसल्यानं आता गावकरी आणि आपण हे तरुण मंडळी पाहतोय आक्रमक झालेले आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत आणि या निवडणुकावरती यांनी बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत आमच्या गावचा रस्ता होणार नाही तोपर्यंत कुणालाही गावामध्ये येऊ देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतलेली. काय सांगाल, नेमकं काय परिस्थिती आहे गावाची, किती वर्षापासून अशी परिस्थिती? अशी परिस्थिती 2005 पासून आहे. आमचं गाव पुनर्वसित आहे, तेव्हापासून रस्ता नाही आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न शाळेत जायला अडचण येते. कुणाचं पेशंटचं दुखायला लागलं त्याला अडचण येते. त्याच्यामुळं आम्हाला प्रशासनाने मदत करावं, आम्हाला हे रस्ता करून देण्यात यावा. नाहीतर आम्ही कोणत्याही इलेक्शनला आमच्या गावाची सहमती राहणार नाही, आम्ही मतदान करणार नाहीत, कुणी आलं तर तिथं जाणार नाहीत आम्ही, येऊ सुद्धा देणार नाहीत. असं गाववाल्यांनी ही घेतली, ठाम निर्णय घेतला. नेमकं कशामुळे हा निर्णय घ्यावा लागतो? का या अगोदर ह्या पुढाऱ्यांनी नेत्यांनी आश्वासन दिलं होतं का रस्त्याचं? काय झालं नेमकं त्याचं? आश्वासन दिलं पण आतापर्यंत काय पूर्ण झालेलं नाही. कोण कोण आलं होतं गावामध्ये आश्वासन द्यायला? सगळेच येते. स्थानिक स्वराज्य सगळेच येते. खासदार आमदार सगळे येते. जिल्हा परिषद पण येते सगळे. नुसतं आश्वासन देतात वर्षाला आणि ती काय होत नाही. रोजचा रडगाणं आहे तसंच. रडगाणं आहे ते आहेच. काय एखादा जर पेशंट असेल त्याला कसं घेऊन जावं लागतं आणि नेमकं आता अशी परिस्थिती आहे, दगडाधोंड्याचा रस्ता आहे, आता ही गाडी घसरती, पावसाळ्यात काय परिस्थिती असते? 2 दिवसापूर्वीच आमचे एक महादेव वाळेकर यांची मुलगी म्हणजे डिलिव्हरीला बीडला चाललेलं होतं स्कॉर्पिओ गाडीमध्ये. तर ह्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये नेत असताना एवढे आदळे म्हणतात साहेब की तिला इथून पुन्हा काय केलं, आम्ही आमच्या घरापासून ते स्कॉर्पिओ मध्ये त्रास व्हायला म्हणून मोटरसायकल दमादम तिथपर्यंत नेलं, कारण रस्तेच खड्डेच म्हणजे रस्त्यावर खड्डेच तेवढे भयानक येतात. तर मग पिंपळवाडीपर्यंत मोटरसायकलवर नेऊन तिथून पुन्हा 4 व्हीलर गाडीमध्ये पाठवलं, कारण 4 व्हीलर गाडी बी 2 व्हीलर तरी दमादमा नेलं आम्ही हळूहळू. तर काल डिलिव्हरी झाले ते, म्हणजे एवढी दयनीय अवस्था आहे की भयानकच. शाळेला जाताना काय अडचण असते? शाळेत जाताना खूप अडचण येतात आम्हाला. आता एक भारत स्वातंत्र्य झालेला 75 वर्ष झाले. आमच्या गावात अजून म्हणजे बस सुद्धा येत नाही मुलांना जायला. एक 60-65 मुलं आहेत शाळेत जायला, चलत जाते सगळे. शाळा ते बस नाही येत नाही, खराब रस्त्यात असं बोलतो. त्यामुळे काय अजून नागरिकांना चांगल्या चांगल्या अडचणीच्या सामोरे जावं लागते. रस्ता काय होत नाही. यावेळी सगळे नागरिकांनी असं सहमत घेऊन सगळ्यांनी बहिष्कार टाकण्याचा योग्य ठाम निर्णय घेतलेला. काय नेमकी परिस्थिती असते आणि प्रशासनाला किंवा इथं जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर आमदार आहेत, खासदार आहेत, यांना तुम्ही या अगोदर सांगितलं का? त्यांचं काय उत्तर येते का फक्त आश्वासन देतात आणि ते हवेत विरून जातात? नाही, आतापर्यंत तर नाही असं काय झालं नाही. अच्छा. म्हणजे रस्त्याच्या संदर्भात काय बाबा तुमची अडचण? आता वयस्कर आहात तुम्ही आणि वयस्कर असल्यानंतर हॉस्पिटलला वगैरे जावं लागतं, काय परिस्थिती रस्त्याची? रस्त्याची परिस्थिती म्हणजे मोजणी बी झालेली आहे. मोजणी झाली, खासदार आले, आमदार आले, इलेक्शनच्या टायमाला वर बोलतात. आणि वर बोलून गेले की पुन्हा राम राम नाही, चमचम नाही, काहीच नाही. मग जातो पहिले म्हातारे होऊन मारायला लागलो तरी रस्ता का पुणे रेशन खाली गाव मोडतय. गावोगाव खेड्यापाड्याने रस्ते झाले आणि आम्हाला काय करायचा रस्ता? पुणे रेशन खाली गाव मोडून कायद्यात आहे का बिगर कायद्यात? कलेक्टरच्या ताब्यात नाही. आणि मग कुणी करायचा? स्वतः का? सोलापूर बेलापूर करून आमचे म्हातारे माणसं होऊन जातं पडे, अजून बी लोक लेकरं बाळ जाते ते. पुन्हा काय बोलायचं आता? आता डोळं गुरण कुठं मारायचं काय टायमाला? काय करायचं याला परिस्थितीला? सरपंचाचं काम नाही एकट्याचं.
हे कुठं कोटीनी 10 कोटीचं 5-5 कोटीचं काम आहे. हे काय हातावर घ्यायचं काम नाही ना. बरोबर. मग हे पुढाऱ्याचं काम आहे मोठ्या. काय सांगणार असेल मग त्यांना? मग काय सांगायचं मग त्यांच्या मनावर नाही तर आम्ही काय गावात काय अशी दगड म्हणजे फेकाफेकी करू. येऊ देणार नाही त्यांना. हा नाही. आपण पाहतोय आक्रमक झालेले गावकरी आहेत आणि रस्त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पिंपळवंदीचे डोकेवाडा हे एक पत्र सुद्धा आहे माझ्याकडे आणि त्या पत्राच्या अनुषंगाने हे ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं हे पत्र आहे. मात्र अशा पद्धतीने पत्र येतात अनेक वेळा जे आश्वासनं दिली जातात. आमदार खासदार आहेत ते देखील इथे येतात. आल्यानंतर गावकऱ्याला मतदानापुरतं सांगितलं जातं की आम्ही हे करू ते करू. पण गेल्या 20 ते 25 वर्षाचा जो रस्त्याचा वनवास आहे तो नेमका मिटणार कधी, यामुळे हे गावकरी आक्रमक झालेले आहेत. आता नेमकं निवडणुका आहेत, या निवडणुकीमध्ये पुढाऱ्याला येऊन देणार नाही तुम्ही? नाही, हा. अजिबात हा. नाही. या पुलाच्या अलीकडे कोणालाच येऊ देणार नाही. हा. कसलंच नाही. या अगोदर पुढाऱ्यांनी फसवलंय. फसवलंय, सगळं फसवलंय. हा. नुसतं करू देऊ घेऊ, हा. थांबा थोडं, हा. हे व्हायला लागलंय, टाकलंय योजनेत, हे करायला लागलंय, हे काय हेच पडलंय त्यात पडलंय, कायच काही नाही पडलं आणि काहीच नाही. त्यामुळे कुणालाच पुलाच्या अलीकडे कोणालाच नाही एंट्री. काय नेमका त्यांना तुमचं काय म्हणणं असेल आणि रस्ता करण्याच्या अनुषंगाने काय मागणी असेल? रस्ता पाहिजे आम्हाला फक्त. रस्ता आता- केला तर गावात. हो. नाही तर अजिबात नाही तर आम्ही येऊ देणार नाही तिथं पुढारी या पुलाच्या प्रचाराला नाही, अलीकडे काय नाही, एकही काय नाही. माणूस कोणच येऊन देणार नाही. आपण पाहतोय आक्रमक झालेले गावकरी आहेत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जोपर्यंत आमचा मूलभूत रस्त्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही एकाही पुढाऱ्याला गावात येऊ देणार नाही. जर गावात तो पुढारी आला तर दगड हाणू का. आता आम्ही ह्या रोज या दगड्यानंच चालतोय आणि दगडामध्ये आम्हाला या दगडाधोंड्याच्या रस्त्यातून जावं लागतंय. त्यामुळे आक्रमक झालेल्या गावकऱ्यांना आता रस्ता मिळणार का हे पाहणं महत्वाचं आहे. अजितदादा पालकमंत्री आहेत, त्याचबरोबर इथलचे स्थानिकचे आमदार असतील, खासदार असतील, यांनी या रस्त्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणं महत्वाची गोष्ट आहे. ती ग्रामपंचायत कदमवाडी अंतर्गत येणारी ही डोकेवाडा हे गाव आहे आणि या गावाला जोडणारा जर अद्यापर्यंत रस्ता होत नसेल तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. याच रस्त्यामुळं अनेकांना उपचारासाठी जाता आलं नाही, म्हणून अनेकांना प्राण देखील गमावा लागला. पण आणखी बळी किती घेणार असा सवाल गावकरी विचारतायत. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.